आपण आलोय पुण्यातील सेनापती बापट रोडवरील पुण्याचे ग्रामदैवत आणि तमाम भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या श्री चतुश्रृंगी मातेच्या मंदिरामध्ये। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिक येथील वणीची सप्तशृंगी माता ही आपल्या भक्तासाठी इथे प्रकट झाली। या ठिकाणी पूर्वी 4 डोंगर होते, त्यामुळे या देवीला चतुश्रृंगी असे नाव मिळाले। या आदिमाया चतुश्रृंगी देवीची संपूर्ण कथा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पेशव्यांच्या काळात पुण्यात दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन नावाचे एक अतिशय धार्मिक सावकार होते। ते नाशिकच्या सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त होते। दुर्लभ शेठ दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वणीला जायचे। कालांतराने वृद्धापकाळाने दुर्लभ शेठ यांना देवीच्या पूजेसाठी वणीला जाणं कठीण होऊ लागलं। ते प्रवास करू शकत नव्हते। या गोष्टीचं त्यांना अतोनात दुःख झालं, पण त्यांची देवीवर असलेली निस्सीम भक्ती, श्रद्धा आणि त्यांची प्रार्थना यांच्यामुळे एक दिवस सप्तशृंगी देवी त्यांच्या स्वप्नात आली। देवीने स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला। दुर्लभ शेठ यांना पुण्याच्या वायव्येला असलेल्या डोंगरावर तुला माझे दर्शन होईल असे सांगितले। देवीच्या आज्ञेची पूर्तता करण्यासाठी दुर्लभ शेठ पुण्याच्या वायव्य दिशेला गेले आणि त्यांना खरोखरच त्या दिशेला असलेल्या डोंगरावर चमत्कारिकपणे देवीची स्वयंभू मूर्ती सापडली। दुर्लभ शेठ यांनी देवीप्रती कृतज्ञता मानली आणि मोठ्या आनंदाने ज्या ठिकाणी त्यांना मूर्ती सापडली त्याच ठिकाणी त्यांनी मंदिराची स्थापना केली। आणि हेच आहे पुण्यातील आदिमाया श्री चतुश्रृंगी मातेचे मंदिर। आजही मूर्ती याच स्वरूपात आढळते। यानंतर या मूर्तीवर शेंदुराचा लेप लावून डोळे बसवण्यात आले। लाखो भक्त नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी येतात। चतुश्रृंगी मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय मनमोहक आहे। देवीची आराधना करण्यासोबतच इथे येऊन भाविक नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतात। सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। हे मंदिर सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते। मंदिराच्या आत 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची पे अँड पार्कची सोय आहे। मंदिर परिसरातच प्रसाद, साडी, खण, पेढे यांची दुकाने आहेत। मंदिरात जाण्यासाठी जवळपास 150 पायऱ्या आहेत। काही पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचे मंदिर लागते। तेथून थोडे पुढे गेल्यावर महादेव, सरस्वती यांची मंदिरे आहेत। त्यांचे दर्शन घेऊन तुम्ही वर चढून गेल्यावर मुख्य गाभाऱ्यात पोहोचता। मंदिरात अभिषेक पूजा करायची असल्यास मंदिर कार्यालयात तुम्ही संपर्क करू शकता। पुण्यामध्ये आल्यावर या आदिमाया शक्ती स्वरूपातील श्री चतुश्रृंगी मातेच्या दर्शनाला नक्की या। या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा। लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत जय माता दी.